मुसळधार पाऊस पडतोय। खेडमधल्या जगबुडी नदी सुद्धा आता धोक्याच्या पातळीजवळ आलेली असं समजतंय। खेडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय आणि संपूर्ण रात्रभर हा पावसाचा धुमाकूळ सुरू होता। त्याच्यामुळे यंत्रणा सुद्धा आता सतर्क झाली आहे। खेडमध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी अनुज जोशी। आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड या ठिकाणी उभे आहोत। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकताय की ही जगबुडी नदी आहे आणि जगबुडी नदीने आता इशारा पातळीच्या ओलांडलेली आहे, धोक्याच्या पातळीच्या अगदी जवळ आहे। धोक्याची पातळी या नदीची 7 मीटर आहे, तर आता नदीची जी नदीतील पाण्याची पातळी आहे ती 6 मीटरपेक्षाही जास्त आहे। या ठिकाणचा नदी किनारचा जो परिसर आहे तो पूर्णपणे नदीच्या पुराच्या पाण्याच्या खाली जाताना दिसतोय आपल्याला। या नदीच्या किनाऱ्यावरच जे आहे ते खेड शहर वसलेलं आहे आणि या खेड शहराच्या दिशेने आता हळूहळू पुराच्या पाण्याची वाटचाल होताना दिसते। सकाळपासून पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी देखील गेल्या 24 तासामध्ये तब्बल 101 मिलीमीटर पावसाची नोंद ही खेड तालुक्यामध्ये झाली आहे, तर गेल्या 48 तासामध्ये सरासरी 250 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हा या ठिकाणी पडलेला आहे। पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।